अगं सोनबाई काय झालं तुला? काय बरं उदास आहे? काही सांग ना मला. नाही, काही नाही झालं. अगं सांग ना. अहो, एवढं नाही व्यवस्थित मी काम करते, सगळं आवरते, घरामधलं सगळं पसारा आवरते, तरी पण नेहमी मला नुसतं टोकतच राहतात तुम्ही. जेव्हा पाहावं तेव्हा बोलतच राहतात नुसतं. बरं आता असं कर, आजपासून तू सासू बन, मी सून बनते. असं आहे का? हा. का ग सुनबाई, हे पदर कुठे डोक्यावरचा पदर? हा, पदर घे की डोक्यावर. हे असा असा पदर घे की डोक्यावर. जरा घरामध्ये सासरे दीरे मोठे लोक आहे, समजत नाही का पदर घ्यावं म्हणून? जरा पदर घेऊन बसावं ना. काय पाणी बिणी दे मला प्यायला, किती वेळची तहान लागली आहे मला. विचारत सुद्धा नाही पाण्याला, आपल्यालाच म्हणावं लागतं. हे असं, आणि आता काय इथं नळीनी पाणी प्यावं की काय? हा, का असं वरतून पाणी प्यावं? हे ग्लास देण्याची पद्धत आहे की नाही, माहितीये का नाही? ग्लास पण द्यावा लागतो सासूला. काय वरतून पाणी प्यावं की काय? हे बरं आपलं तुझं, बसल्या जागी आई तर आपली बॉटल ग्लास द्यायचं म्हणजे झालं. काही पद्धत असते का नाही? जरा आपले 4 पावलं चालावं, माठातलं पाणी आणावं, निदान फ्रीज मधलं नाही पण माठातलं पाणी पण कशाला? आमच्या बाईला सुधरावं तेव्हा ना, सुधरतच नाही काही काम. बसल्या जागी जे घ्यायचं आणि द्यायचं हातामध्ये, बस संपलं. ए बाई, आता आजपासून आहे ना, तू सून बरी मी सासू बरी. तुला जे करायचं ते कर. डोक्यावर पदर घे नको घेऊ. बाई इथून पुढे तू तुझी सून बरी, मी माझी सासू बरी आहे. आता तू कळलं तुला का? जसं मनानं जसं वागायचं वाग. कपडे घाल, ड्रेस घाल, साडी घाल, पदर घे नको घेऊ, काही करायचं नाही का बाई. तुला कोणी बोलणार नाही आजपासून. आता कळालं सून झाल्यावर कसं होतं म्हणून. You're